पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। विक्षेप अगोदरच्या विषयात आपण पाहिलं की आपला मोकळा वेळ हा आपल्यालाच त्रासदायक ठरतो। मोकळ्या वेळात अवांतर गोष्टी झाल्या, देहभावाच्या गोष्टी झाल्या, देहप्रेमावरच्या गोष्टी झाल्या तर तोच एक विक्षेप तयार होतो। म्हणून देहभावापेक्षा आत्मभाव जागा व्हावा याकरता नेहमी जर काही असेल तर ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा इत्यादी ग्रंथाचं वाचन व्हावं आणि बाकीच्या देहभरणाच्या किंवा परमार्थीय कामगिरीशिवाय जर वेळ उरलाच तर आपण जो गप्पा गोष्टी, खेळ, नाटक, सिनेमा यात घालवतो त्याच्याऐवजी त्यांनी आता संत वाङ्मय आणि संत वाङ्मयाचा विचार करण्यात घालवावा। गप्पाच मारावयाच्या झाल्यावर प्रश्नोत्तर रूपाने अनेक परमार्थावर प्रश्न घेऊन त्यावर योग्य ती चर्चा केली पाहिजे। आता कालचा विषय थोडासा मांडला त्यांनी, त्याला उत्तर दिलं की केवळ गप्पा मारायच्यात तर मग गप्पा तुम्ही परमार्थाच्या विषयावर मारा, परमार्थाचा प्रश्नोत्तर करा किंवा जे काही प्रश्न असतील त्याची चर्चा करा। तुम्हाला कर्मणूकच करायची असेल तर अवांतर गोष्टीचा विचार काढण्यापेक्षा परमार्थाच्याच चर्चा जर झाल्या तर त्यापासून आपली ही चर्चा आपल्याला उपयुक्त ठरेल। अनेक प्रकारच्या प्रश्नाची संशय निवृत्ती करीत बसलो तरी ती अनाठायी न होता बुद्धीचे ठिकाणी संस्कार घडवण्यास मदत होणारी आहे। म्हणून होईल तितके अद्वैत ग्रंथ वाचन व त्यावर चर्चा हे करून तिच्याच मननाचा उपयोग करणे अशी सवय लावणे जरूर आहे। आता आपल्या ठिकाणी नितांत परमार्थाचीच विचारशक्ती असावी, तसेच बुद्धीवर संस्कार असावेत। म्हणून कोणत्या गोष्टी दिल्या तर इतर काही लोक जमा झाले 1, 2, 4 तुम्ही तर इतर गप्पा मारण्यापेक्षा परमार्थीय गप्पा मारा, परमार्थावरचा विचार काढा, अद्वैत ग्रंथांचीच जे काही वाचन झालं असेल त्याची चर्चा करा आणि हे सगळं झाल्यावर तुम्हाला तरी मोकळा वेळ असेल आणि तुमच्याजवळचे सगळे उठून गेले असतील तर मनन करा की आज कोणती चर्चा झाली, कोणता विषय तिथं झाला। अशी जर सवय आपण लावली तर ते आपल्याला उपयुक्त ठरते। संसार विचार हे देहभावानुसारी असून संत वाङ्मयाचे विचार हे आत्मभावानुसारी आहेत। एक विचार देहावर आणून सोडतील तर मनन हे आत्मस्वरूपावर आणून सोडतील। असे हे एकमेकाविरुद्ध दिशा दाखवून स्थानावर पोहोचवणारे आहेत। आता 2 गोष्टी आपल्याला सिद्ध झाल्या, अवांतर बोलणं झालं किंवा संसाराविषयी बोलणं झालं तर देहभाव आपला अधिक वाढेल आणि तिकडेच आपले विचार वाहतील आणि संत वाङ्मयावर जर विचार झाला तर आत्मभावानुसार आपल्या ठिकाणी काय आहे भावना जागी होऊन तसा विचार आपल्या ठिकाणी येईल। म्हणजे एका विचारानं नेलं देहाकडं, एका विचारानं नेलं परमात्म्याकडं, तेव्हा हे एकमेकाच्या विरुद्ध झाले आणि हे विरुद्ध असणारे विचार आपल्या दृष्टीने काय आहे देहभावाचे विचार विक्षेपाचे झाले आणि जे परमार्थाचे संतांचे विचार आहेत ते विचार आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाणारे आहेत। देहबुद्धीचे विचार राजसी व तामसी गुणानुवादी असून मनन हे सात्विक
गुणानुवादी आहे. यासाठी मननाची सवय जितकी जडेल तितका फायदा होणार आहे. आता 2 झाले. गुण पाहायला गेलं तर राजसी आणि तामसी गुण आपल्याला देहभावाकडं नेऊन संसारी विचाराकडं पोचवतील. आणि जर आपण संत वाङ्मयाचा विचार करत गेलो, त्याचं मनन करायला गेलो, तर ते सत्वगुणाचं प्रबलत्व वाढेल आणि मग हेच गुण आपल्याला परमात्म्याकडं नेतील. म्हणून या मननाची सवय लागली तर ते फायद्याची झाली. ही सवय जडण्यासाठी प्रवचन, कीर्तन इत्यादी करण्याची तयारी दाखवून त्यानिमित्त वाङ्मयाच्या अभ्यासाची गोडी लावून घेतली पाहिजे. जितका कीर्तन प्रवचनाचा व्याप वाढेल तितके वृत्तीत सदैव तेच विचार वाहतील. आता जो कोणी वक्ता आहे त्याच्यासाठी हा विषय आला की त्यांनी एखादं प्रवचन, एखादं कीर्तन जर आयोजित ठरलं तर त्याचा विचार त्याच्या ठिकाणी सदैव राहील आणि तेच मनन तो करू लागला तर त्याला अभ्यासाची गोडी राहील आणि कीर्तन प्रवचनाचा व्याप वाढेल. जितकं कीर्तन प्रवचनाचे त्याच्या पुढं प्रसंग येतील तितका त्याचा अभ्यास चिकाटीने होईल आणि वृत्तीत सदैव तेच विचार राहतील. अजिबात कसलेच विचार वाहू नयेत. केवळ निर्विकल्पता भोगण्यास मिळावी ही जरी महत्त्वाकांक्षा असली तरी सविकल्पतेचे फळ काही कमी महत्त्वाचे नाही. सविकल्प अभ्यासाचा परिपाक निर्विकल्प सिद्धी हाती पडणार आहे. आता 2 गोष्टी झाल्या. एक, परमात्म्याविषयी विचार करत असताना आपल्या ठिकाणी काही विचार दुसरा येऊ नये, मग त्याला झालं निर्विकल्प. म्हणजे कोणताही विकल्प नाही, कोणताही दुसऱ्या कल्पना उभा राहिल्या नाहीत, असा विचार झाला म्हणजे निर्विकल्प. पण दुसरे काही विचार म्हणजे परमार्थ संबंधीच, जसं आता आपण पाहिलं की प्रवचन आहे किंवा कीर्तन आहे, मग तुम्ही त्या अभंगात कीर्तनाच्या किंवा त्या ओवीशी विचार करताय ना, हा सविकल्प झाला. म्हणजे तुमच्या पुढं विषय आहे, त्या विषयाचा विचार सुरू झाला की सविकल्प आहे, काहीच नाही, केवळ परमात्मा स्वरूपाच्या निर्विकाराचा विचार करायचा झाला तो निर्विकल्प झाला. मग सविकल्प विचारसुद्धा काही वाईट आहेत अशातला भाग नाही. सविकल्प विचारसुद्धा निर्विकल्प सिद्धीकडेच नेऊन सोडतील. त्यांची परिपक्वता तरी कुठे आहे? कारण सविकल्प विचार हे निर्विकल्पाकडे नेण्यास का कारण? तर जितकं तुमचं अंतःकरण ह्या विचाराने मननानं सात्विकतेचं बनतं तितका विचार निर्विकल्पाकडे जाण्यास उपयोग होतो. वृत्तीत विचार वाहतात खरे, पण परमात्म स्वरूपाचे वेध घेणारे विचार वाहतात. हे पूर्वीहून पुष्कळच चांगले म्हणावयास हरकत नाही. आता सवयीनं कसं होईल? जर काही का असेना कोणाच्याही अंतःकरणात नेहमीच काहीच नाही, निर्विकल्प अवस्था आहे असं कधीच नसतं. कुठले न कुठले विचार वाहतच असतात. पण आता आपल्याला सवय कशाची लागली? परमार्थाची. विचार कशाचा करायचा आहे? काय अभ्यास असेल त्याचा. मग हे जर सुरू झालं तर वृत्तीत त्याच प्रकारचे विचार वाहतील आणि ते परमात्मा स्वरूपाचा वेध घेणारे असतील. म्हणजे जी सवय आहे वृत्तीची, काय विचारवाहकतेची, ती सवय तशीच राहिली. पण बदल कोणता झाला? इतर विचार कधी संसाराच्या कामाचे विचार असतातच, पण कधी नको त्याचेच विचार असतात. आपला संसार नाही पण दुसऱ्याचाच विचार, दुसऱ्या माणसाचा विचार, दुसऱ्याच्या घराचा विचार, दुसऱ्याच्या संसारातल्या अडचणीचा किंवा फायद्याचा विचार. याचा आपल्याला काय आहे? काहीच नाही. पण असे विचार येतात तेव्हा परमार्थातनं ह्या सगळ्या विचारातनं बाजूला पडायचं आहे. मग परमात्मा स्वरूपाच्या विचाराचं जर वृत्तीला सवय लागली तर परमात्म्याकडंच घेऊन जाणारे वेद आपल्याकडं लागतील. आता एवढंच झालं की पूर्वी जे होतं कोणतेही विचार यायचे आणि त्यातच गुंतायचो. अभ्यासाची ओढ लागल्यापासून पूर्वीपेक्षा आता चांगलं झालं. कारण आता काय आहे
की सगळे परमार्थाचेच विचार तिथे येऊ लागले. वाङ्मयाचे संस्कार जसजसे बलवान होतील तितके विचार वैराग्यरूप बनून देहबुद्धीच्या विचाराला मज्जाव करण्यास समर्थ होतील. आता दुसरी गोष्ट अशी की मग हे विचार आपल्याला उभारायचे असले तर काय करावं लागेल, तर संत वाङ्मयाचा आपल्याला आधार घ्यावा लागेल. जितकं संत वाङ्मय तुमच्या वाचनात येईल, श्रवणात येईल, तितके विचार तुमच्या ठिकाणी काय होतील, ते बलवान होतील, त्याचे संस्कार बलवान होतील आणि त्यामुळं देहबुद्धीचे जे विचार पहिले होते त्याला मज्जा होईल. आता ते सगळे काय आहे की आपले विचार वाङ्मयीन विचार, संत वाङ्मयीन विचार समर्थ होण्यास हे उपयोगी होईल. उदरनिर्वाहाकरिता व्यापार धंदा नोकरी वगैरे करता आपणाला काहीतरी वेळ खर्ची घालावाच लागणार आहे. अनेक वेळी अनेक विचाराच्या अनेक संस्काराच्या लोकांशी संबंध येणार आहे. लोभी, स्वार्थी, सुष्ट, दुष्ट, हट्टी, अहंकारी, द्वेषी, क्रोधी, विनोदी, मत्सरी प्रकारचे अनेक लोकांशी संबंध येणार आहे व त्याच्या संस्काराने बुद्धीवर निरनिराळे आघात संस्कार घडणार आहेत. त्यावेळी आत्मस्मरणात राहून या लोकांबरोबर सामना करणे हे कौशल्य. आता हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली. काय आहे की आपण कुठं जिथं काम करतो, कुठेही असो, आपल्याबरोबर कोणी ना कोणीतरी असतंच. धंदा नोकरी असो, व्यापार असो, जे काय आपल्या पोटापाण्याचा उद्योग आहे, पण कोणी ना कोणीतरी साथीदार असतात. त्याच्यात ज्याचे त्याचे स्वभाव आहेत. कोणी त्यात लोभी आहे, स्वार्थी आहे, दुष्टही आहे, शिवाय कसा अहंकारी आहे, द्वेषी आहे, क्रोधी आहे. कोणाचा जसा स्वभाव असेल तसं त्याचं बोलणं असतं. तो कोणाची तरी निंदा करत राहील, कोणाला तरी शिव्या शाप देत राहील, त्याचं सगळं आहे. पण हे सगळं आपण त्याच्याबरोबर असल्यामुळं त्या लोकांशी आपला संबंध येतोच ना. अशा वेळेस काय आहे की यांचं सगळं बोलणं आपल्या ठिकाणी जर रुचलं गेलं, अंतःकरणात ठसलं गेलं, तर बुद्धीवर ते संस्कार उठतील, त्याचे विचार निर्माण होतील. आता अशा वेळेस काय करावं, तर हे संस्कार उभा राहू नयेत म्हणून त्या चार चौघात तर राहायचं, पण आतलं आत्मस्मरण कायम ठेवायचं. म्हणजे वरचं ऐकलं न ऐकल्यासारखं होईल. त्याच्या ठिकाणी आपण लक्ष देऊन ऐकत बसलो तर आपलं आत्मस्मरण थांबलं आणि त्याचं बोलणं उगा ऐकायला कसं तरी ऐकतो हे दाखवलं तर आत्मस्मरण बिघडणार नाही. म्हणून अशा लोकांशी सामना करणं हे कौशल्य. आता परमार्थातलं हे कौशल्य गरजेचं असतं. त्या कौशल्याने जो राहतो तो सगळ्यात असतो, पण शेवटी परमार्थातच असतो. कौशल्य जरी प्राप्त झाले नसले तरी विवेकी मननाने अंतर्मुखतेने या विचाराचा अंमल आपल्या बुद्धीवर होऊ न देणे याकडे जपले पाहिजे. आता त्यातलं दुसरं दाखवलं की तुम्हाला तसं कौशल्य नाही, म्हणजे असं त्यांच्यातनं आपल्याच आतल्या आत्मस्मरणाकडे राहावं आणि त्यांच्या गप्पाला दुर्लक्ष करावं. असं जमत नसलं तरी त्याचं जे काय असेल ते बोलणं होईल. आपणही ऐकू, हो नाही त्याला काहीतरी म्हणू, पण नंतर विवेक करायचा. आपण आपले एकांतात आल्यावर विचार करायचा की त्याचं आपल्याला काय घेणं देणं आहे. तो जे काय बोलला त्याचा आपला कुठं काय संबंध आहे. मग हा विवेक जागा करायचा आणि ते सगळं बाजूला काढण्याचा प्रयत्न करायचा. अशा तऱ्हेनं आपल्या मूळ विचाराकडे जर बुद्धीला नेऊ लागलो तर त्याचे जे ऐकून त्याच्याशी बोलून जे संस्कार उभा झालते ते बुद्धीतले निघून जातील. कारण जेव्हा आपलेपणा निर्माण होत असतो तेव्हाच बुद्धी त्याला धारण करते. जे आपलं नाही, आपला विषय नाही. उदाहरणार्थ आपण एखाद्या ST स्टँडवर उभा आहे, बसलो आहे किंवा रेल्वे स्टेशनवर. आता आपण जर शेतकरी असलो तर एखादा नोकरीतलं सांगत असेल
त्याचं असं तिथं तसं हे असं आपला विषय नसल्यामुळं आपण लक्ष देत नाही त्याच्याकडं. त्याच्या शेजारी दुसरा शेतकरी असला आणि त्यांनी त्या पिकाचं नाव काढलं की आपलं पीक ते असलं तर आपलं लक्ष जातं. मग का बरं? तर आपल्या अंतःकरणाचा तो विषय असला की लक्ष तिकडं जाईल, जो विषय आपला नाही तिकडं नाही. मग ह्या सगळ्या गप्पा गोष्टीमध्ये आपला विषय आहे का तो याचा विचार करावा. ज्याचं तो सांगतो त्याच्याशी आपला काही विषय नाही. असं जर झालं तर बुद्धीवर ते संस्कार उभा राहणार नाहीत आणि आपणही त्याकडून काय आहे की बुद्धीवर संस्कार उभा राहू नये असं तिथलं जपलं जात आहे. यासाठी संत वाङ्मयाच्या श्रवण संस्काराचा मननाचा प्रभाव जसजसा अधिक असेल तसतसे या विचाराला हटविण्याचे सामर्थ्य अंगी येऊ लागेल. आता याला दुसरा विचार आला की तुम्हाला हा विवेक पक्का व्हावा. हे जे काही चाललं आहे कुठलंही बाहेरचं त्याच्यातून आपण कसं बाजूला राहावं, असंग कसं व्हावं असं जर वाटत असेल तर संतांचे ग्रंथ काही वाचत जावेत. त्या ग्रंथांनी बरोबर आपल्या मनात कोणत्या गोष्टी धारण कराव्यात ते संतांच्या ग्रंथात असल्यामुळं आपल्याला ते विचार पक्के झाले, संतांच्या वाङ्मयातले विचार पक्के झाले की ती सामर्थ्य शक्ती वाढेल आणि मनन करण्याचा उपयोगही होईल. आता त्याचं मननात सांभाळण्यापेक्षा हे संत वाङ्मयातलं संतांच्या विचाराचं मनन करणं गरजेचं आहे. यात भगवंताची कृपा संपादन करण्यात साधकाला बल प्राप्त होण्याचा मार्ग शोधून काढला पाहिजे. आता एवढंच आहे का? तर दुसरी गोष्ट अशी की भगवंताची कृपा आपल्यावर व्हायला पाहिजे. याच्यासाठी काय करावं? एक गोष्ट आहे की ज्ञानेश्वरीने सांगितले की तुम्हाला जर ईश्वराच्या कृपेची गरज आहे तर तुम्ही एक करा, तुम्ही जे जे कर्म करता ते ईश्वराला अर्पण करा. हे ईश्वरा तुमचंच आहे, तुम्हालाच अर्पण. जसा एखादा कामाचा मजूर त्या मालकाचं किती पिकलं ह्याच्याशी काही त्याला संबंध आहे का? तो तिथलं सगळं त्याच्या धान्याची रास काढून भरून देईल, त्यांच्या घरात नेऊन टाकेल. पण ह्यांना इतके पोते झाले ह्याला वाईट वाटायला लागलं असंही नाही, किंवा मालकाचं नुकसान झालं असंही नाही. उलट त्याचा मालक त्याला ज्या त्या वेळेला ये रे बस रे खा रे हे तुझ्या पगार धर असं म्हणत असेल तर तो म्हणेल चांगला मालक आहे, ह्यांना चांगलं भरपूर पिकावं. म्हणजे त्याच्या दृष्टीने त्याला रोजंदारी आणि त्याचं काम एवढाच भाग आहे. तसं आपल्याला एकदा काही ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की हे जे कर्म करतो ते सगळं ईश्वराचं आहे, ईश्वराने आम्हाला हे काम करायला सांगितले असं म्हणून जर आपण करत गेलो तर मग भगवंताची कृपा संपादन करण्यास आपल्याला काही ना काहीतरी मदत होईल. जेव्हा कर्तेपणा निर्माण होतो आणि भोगतेपणाची जाणीव असते तेव्हा ईश्वर बाजूला राहतो. तू करतोय ना कर जा, तुला कसं मिळवायचं तसं मिळव, आणि तुला वाटतं ना मी कमवलं म्हणून मी खाल्लं तुझ्याप्रमाणे. पण जेव्हा हे सगळं ईश्वरच देतोय, ईश्वराचं काम करतो आणि ईश्वरामुळं मला पोटापाण्याला मिळतं असं ज्याला वाटत जाईल, म्हणजेच ईश्वर काय आणि भगवंत काय ते एकच आहेत, दोन्ही एकार्थवाचे शब्द आहेत. तेव्हा भगवंताची कृपा संपादन करण्याकरता साधकाला या तऱ्हेनं आपल्या ठिकाणी बल प्राप्त करून घेतलं पाहिजे. साधकाचे बल कमी पडून देहबुद्धीच्या संस्काराने जरी परत विषयाकडे वळविले तरी वैराग्याच्या बळावर परत एकाग्रतेवर वळविणे मुश्किल होते. त्यात साधकाचे वैराग्य व भगवंताची कृपा या दोहोच्या जीवावर एकाग्रता अधिक काळ लाभणे सोपे जाणार आहे. जर हे सगळं सोडून आपलाच कर्तेपणा जागा होऊ लागला तर पुन्हा देहबुद्धी जागी झाली, आणि देहबुद्धी जागी झाली की पुन्हा विषयाची आवड यायला लागली. कारण देह, इंद्रिये, विषय हे सगळ्यांची एक रेषाच आहे. आपला विचार कर्तेपणातून भोगतेपणा उभा राहिला की देहबुद्धी झाली की इंद्रियाचा जोर वाढला की विषयाकडे गेलो. हे सगळं किती जरी झालं
तरी विषयातनं बाजूला पडायचं वैराग्य पुन्हा करता येत नाही ना. कारण विषयाची ओढ राहिली की वैराग्य काय, एखादा माणूस आहे आणि उगाच त्याला आपली काय आहे की असंच काही काही खायची आवड आहे, पण तो एकादशी करायचा आणि ती एकाच्या घरी गेला. म्हणलं त्याच्या घरी आला की त्यानं सांगितलं, अरे ये बनला, बरं झालं आला आहे, हे बघ भजे तळलेत, घे ताजे ताजे. नाही वा मला एकादशी नेहमीची करतो की म्हणला एखादी मोडली म्हण काय होतं आहे, धर. नाही नको बाबा, अरे घे, चांगले आहेत, खूप छान खमंग झालेत. आता त्यांनी 10-5 वेळा म्हणल्यावर बरं दे म्हणला. म्हणजे होतं काय की आपलं वैराग्य कमी पडलं. तुझं काही असो, तुला द्या वाटते तर मला उद्या करून दे, पण मला आज नाही खायचे, असं जर त्याच्या ठिकाणी असतं तर त्याची जी काय आहे विषयाची ओढ ही वैराग्यानं बाजूला सारली असते. वैराग्य कच्चं पडतं आणि वैराग्य कच्चं पडलं की पुन्हा आपल्याला एकाग्रतेला ते अडचणीतच आणल. याच्याकरता साधकानं वैराग्य आणि भगवंताची कृपा या दोन्ही गोष्टी सांभाळायच्यात. जी गोष्ट आपल्याला अडचणीत येते त्याचा त्याग करायचा म्हणजे करायचाच, आणि जी गोष्ट आपल्याला गरजेची ते भगवंताच्या कृपेची तिकडं आपलं लक्ष जाऊ द्यायचं. ह्या दोन्ही गोष्टी आपण जर केल्या तर आपल्याला एकाग्रतेला त्याचा फळ प्राप्त होईल. आपण संत वाङ्मयाद्वारे बुद्धीवर संस्कार करून बुद्धी शुद्ध करण्याच्या प्रयत्नात आहोतच. संत वाङ्मयात विषय वैराग्यपर व स्वरूप वर्णनपर वचनाचा भरपूर पुरवठा असल्याचे आपण पाहतो. आता संतांनी जे काही लिखाण दिलं त्यात त्यांनी 2 गोष्टी केल्या. एक, पहिली गोष्ट काय, वैराग्यावर काही लिखाण दिलं, म्हणजे वैराग्यावर काही बोलत असतात, आणि स्वरूप वर्णनावर, परमात्मेचं स्वरूप कसं आहे त्याच्यावर, म्हणजे संत वाङ्मयात हे 2 भाग आले. आणि हे वाचण्यामुळं आपल्याकडे या दोन्ही गोष्टीचा भरपूर असा काय आहे वाङ्मयीन साठा तयार होतो. त्याबरोबर संत स्तुती आणि ईश्वराची करुणा या वचनांचा भरपूर संचय ग्रंथात केलेला दिसून येईल. आता दुसरे विषय संतांच्या वाङ्मयात अजून कोणते? एक संत दुसऱ्या संताची स्तुती करतो, एका संतानं दुसऱ्या संताविषयी दुसऱ्या संतांचं जे काय असेल ते सांगण्यात जे संतस्तुती त्यात लिहिली. आणि दुसरी गोष्ट काय केली, भगवंताची करुणा कशी भाकावी हे संतांच्या वाङ्मयात आलं. अगोदर आपण काय पाहिलं, वैराग्य, आणि दुसरं काय आहे स्वरूपाचं वर्णन. आता काय पाहत आहोत, संतांची स्तुती. आणि मग त्याच्यामुळं संतांची स्तुती झाली, ऐकली की संत महिमा आपल्या ठिकाणी उभा राहतो, संतांचं प्रेम उभं राहतं. ईश्वराची करुणा झाली म्हणजे आपल्याला जे काही आहे ते सगळे ईश्वर कृपेनंच मिळतं. म्हणून ज्या गोष्टी मिळाल्या त्यासाठी ईश्वराचीच करुणा, आणि जे मिळत नाही त्याला ईश्वराचीच करुणा. असं जर केलं तर आपल्याला जे काही ग्रंथ वाचन झाले त्याचा आपल्या ठिकाणी काहीतरी फायदा झाला आहे असं दिसून येईल. अशा वचनांचा पुरवठा करण्याचा हेतू कृपा संपादन करता आहे हे लक्षात आल्यास पुढील मार्ग सोपा जाणार आहे. या वचनाच्या मननापासून अंतःकरण उल्हासित होऊन सात्विक भाव नांदण्यास फारच मदत होते. आता 2 गोष्टी झाल्या. एक, हे जे काही वर सांगितलेले विषय आपल्या ठिकाणी आले की आपल्या ठिकाणी कृपा संपादन करण्याचं एक काय आहे, भगवंताकडे जाण्याचं, भगवंताची करुणा भाकण्याच्या गोष्टी झाल्या. मग पुढचा सगळा आपला परमार्थाचा चाललेला जो रस्ता आहे तो सोपा होऊ लागला. आणि त्याच्यामुळं या वाचनातून मनन होऊ लागलं, अंतःकरणात उल्हास जागा झाला, परमार्थाची साधना करावीच करावी असं सारखं वाटायला लागलं, सात्विक भाव नांदायला लागले, आणि सात्विक भावात परमार्थ पिकत असतो, वाढत असतो. हे त्याच्या ठिकाणी होत चाललं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.